नमस्कार, मी नम्रता वागळे. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रेपो रेट मध्ये रिझर्व्ह बँकेने कपात केलेली आहे, त्यामुळे गृहकर्जदार काहीसे खुश झालेले आहेत, कारण आता घराचे हप्ते त्यांना काहीसे कमी बसणार आहेत. पण एकीकडे गृहकर्जदार खुश होत असताना दुसरीकडे इतर प्रकारची इन्व्हेस्टमेंट जी आपण करतो, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट असतील, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, म्युच्युअल फंड्स यासारख्या इन्व्हेस्टमेंट मधले व्याजदर मात्र हे कमी झालेले आहेत. आणि अशा वेळेला स्मार्ट गुंतवणूक कशी करायची, केवळ सेफ गेम खेळायचा की काहीशी रिस्क स्वीकारणं सुद्धा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला करणं भाग असतं, याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नाईक सर, स्वागत आहे आपलं. आज एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे इन्व्हेस्ट करताना स्मार्टली इन्व्हेस्ट कसं करायचं, कारण काही लोक असतात ज्यांना फक्त सेफ गेम खेळायचा असतो, काही लोकांना रिस्क घ्यायची इच्छा असते. या दोघांचं कॉम्बिनेशन करताना आपण नेमकं काय केलं पाहिजे याच्या टिप्स आम्हाला तुमच्याकडून हव्यात. मात्र तत्पूर्वी एक छोटीशी आठवण, तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि निखिल नाईक सर तुमच्या प्रश्नालाही उत्तर देतील. तुम्ही फोन फिरवू शकता. तोपर्यंत आपण नाईक सरांकडून काही टिप्स घेऊया. नाईक सर, मला वाटतं गुंतवणूक हा दोन महत्वाच्या गोष्टींचा हे आहे. एक सर्वात प्रथम म्हणजे इमोशन्स वरती जर तुम्ही कंट्रोल करू शकला, तुम्ही इतिहासात थोडंसं डोकावू शकला आणि त्यातनं काही लेसन्स घेऊ शकला, तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक इमोशन्स वरती कंट्रोल, थोडासा इतिहासाचा अभ्यास. म्हणजे आपल्याला असं वाटतं की गुंतवणूक म्हणजे नंबर्सचा खेळ आहे, पण तसं नाहीये. ऍक्च्युली इतिहास आणि तुमच्या इमोशनचा कंट्रोल. मी एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो की बऱ्याचदा असं होतं, आता आपण गेल्या महिन्याभरापूर्वी बघितलं की मार्केट 1600 पॉईंट्सनी घसरलं आणि तेव्हा बऱ्याचशा गुंतवणूकदारांचा असं संभ्रम झाला की आता मार्केट्स संपलेत, आता याच्या पुढे अजून मार्केट्स 2000 पॉईंट्स खालती जातील, 500 पॉईंट्स खालती जातील, तर मी पैसे काढून घेतलेले बरे. पण त्याच वेळेला ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना नक्कीच त्याचा फायदा झाला. राहिली गोष्ट आता हा एक हे आहे की ह्याच्यामध्ये इमोशन्स वरती कंट्रोल असणं आवश्यक आहे. की लोक जर पॅनिक होत असतील सगळेजण, तर आपण पॅनिक न होता आपल्या गुंतवणुकीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्याला काय हवं त्यातनं ते बघितलं पाहिजे. आता आपल्याला काय हवं आणि त्यातनं आपल्या गुंतवणुकीची सांगड कशी घालावी, तर अगदी सोपं आहे की जसं आता तू म्हणालीस की रिस्क घ्यावी का सेफ गेम खेळावा. एक लक्षात घ्या की आपण एका डायनॅमिक विश्वात राहत आहोत. आपण गेल्या म्हणजे 80चं दशक बघितलं, 90चं दशक बघितलं, तर व्याजदर देखील चढ्या प्रमाणात होते. तुमची महागाई आणि जर महागाईला पूरक असे व्याजदर होते. आता आपण अशा काळात राहत नाही आहोत. आपण महागाई वाढते आहे दिवसेंदिवस, आपलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढतंय, म्हणजे आपल्याला नवीन नवीन गोष्टींची गरज आहे. ओव्हरऑल महागाई जर सरकार म्हणतं की 6-7% असेल, तरी देखील आपलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढतंय, ऍस्पिरेशन लेवल्स वाढत आहेत. तर ह्या इन्फ्लेशनला मात करण्यासाठी पारंपरिक गुंतवणुकीचे जे ऑप्शन्स आहेत ते पुरेसे नाही आहेत. आणि माझ्या त्या पारंपरिक गुंतवणुकीच्या मधील गुंतवणूक या शब्दाला आक्षेप आहे की ते गुंतवणुकीचं ऑप्शन आहे, ते सेव्हिंगचे ऑप्शन आहे. तर समजा तुम्ही पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करत असाल आणि 8% तुम्हाला मिळत आहेत, 10,000 रुपये एखाद्या व्यक्तीने 15 वर्षासाठी पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली, 8% आपण जर ऑन एन ऍव्हरेज पकडलं, आता 8.7% आहे, पण 8% आपण जर ऑन एन ऍव्हरेज पकडलं तर साधारणतः 15व्या वर्षाच्या शेवटी त्याला 34 लाख रुपये मिळतील. पण तेच जर आपण आपल्या गुंतवणुकीवरती 12%चा रेट मिळाला आपल्याला, तर त्याची किंमत 50 लाख होते. आणि 15% असेल तर त्याची किंमत तुम्हाला म्हणजे त्याची व्हॅल्यू तुम्हाला 67 लाख होते. त्यामुळे आपल्या टाइम होरायझनला अनुसरून असं गुंतवणूक ऑप्शन निवडणं आवश्यक आहे. आपण केवळ किती काळ गुंतवणूक करतो हे इम्पॉर्टंट नाही, तर किती अर्न करतो ते देखील इम्पॉर्टंट आहे. तर एक सोपं सांगायचं म्हटलं तर जे तुम्हाला पैसे शॉर्ट टर्म मध्ये लागणार आहेत, 2 ते 5 वर्षामध्ये लागणार आहेत, 2 ते 4 वर्षामध्ये, त्याला फिक्स डिपॉझिटचा पर्याय नक्कीच चांगला आहे. पण जे तुम्हाला 10 वर्ष 15 वर्षानंतर लागणार आहेत पैसे, ते नक्कीच तुम्ही शेअर बाजारामध्ये किंवा इक्विटी फंड्समध्ये गुंतवणं आवश्यक आहे. कारण येत्या काळातली जी महागाई आहे त्याला बीट करणं पारंपरिक ऑप्शन्स हे पुरेसे ठरणार नाहीत. आता किती गुंतवणूक करावी दोन्हीमध्ये हे प्रत्येक व्यक्तीच्या गरजेवरती अवलंबून नसतं, प्रत्येक व्यक्तीच्या वयामानाप्रमाणे अवलंबून असतं. एखादी यंग व्यक्ती असेल तर ती पुढचे 20, 25, 30 वर्ष अर्न करत राहणार आहे, तर त्याला ऍक्च्युली पैशाची गरज लागणार नाही. मग त्यांनी त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे इक्विटी फंड्स किंवा इक्विटी रिलेटेड ऑप्शन्सनी करावं. पण एखादी व्यक्ती 50-55 आहे, रिटायरमेंटला येऊन ठेपली आहे, तर त्यांनी फिक्स डिपॉझिट्स किंवा तत्सम ऑप्शन्सचा वापर. नक्कीच आपल्या गुंतवणूकदारांचे, आपल्या प्रेक्षकांचे आपल्याला फोन यायला लागलेले आहेत. पुण्याहून गणेश आपल्या सोबत आहेत. गणेश, आपला प्रश्न विचारा.
मला विचारायचं होतं की ॲलेम्बिक फार्मा आणि मार्क्सन्स फार्मा हे जे फार्मास्युटिकल मधले 2 स्टॉक्स आहेत, तर त्याच्याविषयी विचारायचं, त्यांचं फ्युचर कसं आहे? सर, आपण वैयक्तिक माहिती तर देऊ शकत नाही, पण एकूण फार्मास्युटिकल इंडस्ट्री बद्दल आपण बोलू शकतो. आय थिंक ओव्हरऑल गेल्या काही काळामध्ये फार्मा कंपनीजनी चांगले रिटर्न्स देताना आपल्याला बघितलेले आहे. पण मी परत म्हणेन की ज्या वेळेला एखादी कंपनी रिटेल गुंतवणूकदारांच्या रेडारमध्ये यायला लागते तेव्हा थोडंसं आपल्याला जास्त अभ्यास करून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ॲज अ पॉलिसी आपण इंडिव्हिज्युअल स्टॉक्सवरती कमेंट करत नाही, त्यामुळे मी दोन्ही स्टॉक्स बद्दल कमेंट करण्याचं टाळेन. ठीक आहे. पुण्याहून रमेश देव यांचा आपल्याला फोन आलेला आहे. रमेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो रमेश, बोला, तुमचा आवाज येतोय. हॅलो, हे मला असं विचारलं, मी रिटायर्ड आहे, तर रिटायर्ड लोकांनी आता फिक्स डिपॉझिट मध्ये जर गुंतवणूक केली तर व्याज दर कमी झालेले आहे. मग पतसंस्थांमध्ये काही पतसंस्था चांगल्या सुद्धा आहेत. पतसंस्थांमध्ये जर काय गुंतवणूक केली जिथे चांगल्या संस्था आहेत तिथे तर काय हरकत आहे? आणि किती गुंतवणूक कुठे किती करावी, फिक्स डिपॉझिट मध्ये किती करावी, याच्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये किती आणि कशी करावी? ठीक आहे. अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. रिटायर झाल्यानंतर एक बल्क मनी हातात येत असतो, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट कशी करायची बरेच जण कन्फ्युज असतात. माझं असं स्ट्रॉंगली मत आहे की जे तुम्ही रिटायर झालात, तुम्हाला काही पैसे रेग्युलर इन्कमची गरज आहे, म्हणजे पेन्शन स्वरूपात किंवा दर महिन्याला तुम्हाला काही खर्चासाठी जे पैसे हवे असतील त्यामध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिट का पतसंस्था याचा ऑप्शन विचार करत आहात. माझं तर असं मत असतं की 1%, 2% साठी बऱ्याचदा मुंबईमध्ये कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा कंपन्यांचा फिक्स डिपॉझिटचा देखील ऑप्शन उपलब्ध असतो. तुम्ही रिटायर आहात, मी आवर्जून सांगेन की तुम्ही केवळ बँकचाच ऑप्शन विचारात घ्या, आणि तो देखील शेड्यूल्ड बँकचा, सरकारी बँकांचा ऑप्शन विचारात घ्या. कारण ओव्हरऑल बघा, आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही साधारणतः माझ्यामध्ये 60 ते 65% रक्कम ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवावी. जे काही तुम्हाला आता समजा घर खर्चाला पैसे लागत असतील तेवढं व्याज येणारे पैसे तुम्ही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवावे. ह्या पैशावरती तुम्ही रिस्क घेण्याची बिलकुल गरज नाही. मग अर्धा 1% किंवा कधी कधी म्हणजे मी बघतो की बँका आणि कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये अर्धा 1% फरक असतो, पतसंस्थांमध्ये कधी 2-3% फरक असेल. पण त्या 2%साठी 1.5-2% आपलं अख्खं 100% कॅपिटल रिस्क मध्ये घालण्यामध्ये काही त्याचा म्हणजे मी तुम्हाला नक्की म्हणजे अगदी सांगेन की बिलकुल करू नका. केवळ बँकांचा ऑप्शन निवडा. 30-35% रक्कम ही तुम्ही कॅपिटल ग्रोथसाठी, कारण कसं होणार की जसजसं तुमचं महागाई वाढत जाईल तसतसं तुमची जी ओव्हरऑल पोर्टफोलिओ आहे, आणि आता तुम्ही रिटायर झालात तर तुम्ही नवीन पैसे ऍड करू शकत नाही. मग हा 30% पोर्टफोलिओ 35% पोर्टफोलिओ तुम्ही इक्विटी फंडांमध्ये किंवा शेअर बाजारामध्ये चांगल्या ब्ल्यूचिप कंपनीजमध्ये, नोन कंपनीजमध्ये गुंतवणूक करावी. हा ट्रेडिंग म्हणून वापरू नये हा पोर्टफोलिओ. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे त्या 30-35%चं उद्दिष्ट तुमचं 5 वर्षाचं असलं पाहिजे. आणि इकडे जसं आता मगाशी नंदनने म्हटलं की व्याजदर खालती आले, त्यामुळे बँकांमध्ये लॉंग टर्म फिक्स डिपॉझिट करा, ज्यामध्ये तुम्हाला 60% रक्कम तुमची लॉंग टर्म फिक्स डिपॉझिट मध्ये राहील पुढच्या 4-5 वर्षासाठी, आणि 30-35% तुमची शेअर बाजारामध्ये इक्विटी फंडांच्या थ्रू गुंतवणूक राहील. एवढं सिंपल तुम्ही जरी डायव्हर्सिफिकेशन केलं तरी तुमचा एक पोर्टफोलिओ तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकेल. नक्कीच निवृत्त व्यक्तींनी नक्कीच हा मोलाचा सल्ला लक्षात घ्यायला हवा. राजाराम चव्हाण सांगलीहून आपल्या सोबत आहेत. राजारामजी, तुमचा प्रश्न विचारा. मला असं विचारायचं काय? हॅलो, हा बोला, तुमचा आवाज येतोय. आम्ही एक 32 लाखाचा गाळा घेऊ इच्छितो, त्याच्यामध्ये मी एक 7 लाख रुपये गुंतवतो, आणि अशी बँक कोणती आहे की व्याजदर कमी देऊन मला कर्ज प्रकरण मला मिळून जावं, अशी कोणती बँक वगैरे, कोणती संस्था वगैरे? हा जो गाळा तुम्ही विकत घेत आहात हा तुम्ही स्वतः बिझनेस साठी वापरणार आहात का? तुम्हाला बिझनेस साठी वापरतोय. ओके, हा, बिझनेस साठी. ठीक आहे. या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्या प्रश्नाची उत्तरं आपण नाईक सरांकडून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक बघत राहा. पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय पैसा झाला मोठा. ब्रेक पूर्वी आपल्याला नाईक सर प्रश्न होता सांगलीहून, कशा प्रकारे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी आणि कोणाला त्यांनी अप्रोच व्हावं?
नाही, त्यांचा असा प्रश्न होता की त्यांना एक गाळा घ्यायचा होता विकत, आणि तो लोनवरती आता व्याजदर कमी होत आहे. अजूनही आपण व्याजदर कमी झालेत गेल्या काही दिवसांमध्ये, पण आपण अजूनही लोअर इंटरेस्ट रेटमध्ये अजून आलेले नाही आहोत. अजूनही व्याजदर थोडेफार प्रमाणात का होईना चढे आहेत. येत्या काही काळामध्ये व्याजदर अजून कमी होतील देखील. दुसरा राहिला प्रश्न कमर्शियल, त्यांना बिझनेससाठी जागा घ्यायची आहे. एक तर तुम्हाला जर स्वतःच्या बिझनेससाठी जागा घ्यायची असेल ना, तर माझं असं मत आहे की आपल्या राहण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी एक जागा असणं आवश्यक आहे स्वतःची. मग नंतरचे जर जे काही एक्सपान्शन तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही रेंटवरती करावं. त्यामुळे तुम्ही ही जागा नक्कीच घेऊ शकता. मात्र एक लक्षात घ्या की ही गुंतवणूक म्हणून समजू नका, कारण ही गुंतवणूक तशा अर्थाने राहणार नाहीये, कारण ही तुम्ही वापरणार आहात. त्यामुळे यातनं त्याचं अप्रिसिएशन होईल म्हणून मी घेतोय ह्याच्याऐवजी, किंवा ती स्वस्तात मिळते म्हणून मी घेतोय, किंवा व्याजदर कमी आहेत म्हणून मी घेतोय, पेक्षा ह्याला महत्व द्या की ही तुमच्या बिझनेससाठी योग्य आहे का, ह्याचं लोकेशन, ह्याचं जे काही ओव्हरऑल साईज आणि जे काही असेल गाळ्याची, ती तुमच्या बिझनेसला पूरक राहील का, पुढच्या 2-3 वर्षासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल का, हे लक्षात घेऊन तुम्ही ही विकत घ्या. ही गुंतवणूक म्हणून तुम्ही नक्कीच राहतं घर आणि वापरणारं ऑफिस ही गुंतवणूक म्हणून कधीच तुम्ही कन्सिडर करू शकत नाही. म्हणजे मी ते विकीन पुढचे कधी वाढले तर ते कधी होत नाही ना. नाही सर, आणखी एक क्युरिओसिटीचा विषय तो म्हणजे आयपीओ, आणि आयपीओ मध्ये खूप मोठी म्हणजे काही हजार कोटींची वगैरे इन्व्हेस्टमेंट येते. तर आयपीओ बद्दल काही माहिती सांगू शकाल का, आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने हा कितपत सेफ गेम किंवा रिस्क घेऊ शकतात का यामध्ये आपले लोक? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतो की हे सेफ आहे का रिस्की आहे. मला असं नेहमी आयपीओ म्हणजे आयपीओचं डेफिनेशन आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, पण माझं असं म्हणणं असतं की इनिशियल पब्लिक ऑफरिंग नसून ते इट्स प्रॉबब्ली ओव्हर प्राइस्ड किंवा इट इज इनसाइडर प्रायव्हेट अपॉर्च्युनिटी. म्हणजे बघा 2013-14 मध्ये मार्केट्स एवढे चांगले नव्हते, त्यामुळे 8 आयपीओ झाले. 2015 मध्ये आतापर्यंत 16 आयपीओ ची आपल्याकडे लिस्ट आहे. सो प्रमोटर्स हे नेहमी जेव्हा बाजार योग्य वाटतं त्यांना, बाजार त्यांच्या कंपनीला जास्त भाव देईल तेव्हाच आयपीओ घेऊन येतात. उद्या समजा मला माझ्या कंपनीचा आयपीओ काढायचा असेल तर मी अशा वेळेला काढीन की जेव्हा गुंतवणूकदार मला जास्त प्राइस देणार असतील माझ्या कंपनीसाठी. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की आपल्याला असं वाटतं की आयपीओ मुळे खूप बेनिफिट होईल, किंवा ही गेल्या काही वर्षातली हिस्ट्री नक्कीच सांगते की आयपीओ मध्ये गुंतवणूक करणारे जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे काही 2-4 कंपन्याचा अपवाद वगळता असे ब्लॉकबस्टर रिटर्न्स काही आयपीओ मधनं आलेले नाहीयेत. आयपीओ करताना तुम्ही काय काळजी घ्यावी? बरं ठीक आहे, कधी कधी असं वाटतं की आपल्याला खरोखर चांगली कंपनी आहे, खरोखर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, चांगली प्राइस आहे, तर मी करावी का? तर केवळ प्राइस चा ऑप्शन न धरता 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम म्हणजे प्रमोटरची बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं ह्या बिझनेसमध्ये कोर बिझनेस आहे का, हा त्यांचा जस्ट अनदर बिझनेस आहे आणि मग त्यामधनं ते पैसा रेज करू बघतायत. दुसरं, हा पैसा कंपनी का रेज करते. बऱ्याचदा असं होतं की प्रमोटर जे ओनर असतात त्यांना स्वतःचा स्टेक विकून पब्लिकला द्यायचा असतो आणि पैसे काढून घ्यायचे असतात. सो हे पण काही कंपन्या जेन्युइनली त्यांना बिझनेस एक्सपांड करायचा असतो, प्रोजेक्ट्स बनवायचे असतात किंवा सो हे जर कारण असेल तर तुम्ही थोडाफार प्रमाणात आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. पण ओव्हरऑल मला वाटतं की बाकी भरपूर ऑप्शन्स असे तुम्हाला आउटसाइड उपलब्ध असतात की तुम्ही आयपीओ टाळलं तरी तुमचं काही फारसं नुकसान होणार नाही. ठीक आहे, आपल्याला पुढचा फोन येतोय. अशोक पाटील कोल्हापुरातून आपला प्रश्न विचारतायत. अशोकजी प्रश्न विचारा तुमचा. हॅलो सर. बोला, तुमचा आवाज येतोय. हा सर, एसआयपी म्हणजे मला माहिती पाहिजे. ओके, एसआयपी. हा नक्की. एसआयपी नेमकं काय, एसआयपी नेमकं मला माहिती पाहिजे. ठीक आहे, तुमचा प्रश्न लक्षात आलाय. सर, एसआयपीचं पूर्ण हे आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक सुविधा असते की तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये दर महिन्याला थोड्या रकमेने गुंतवणूक करू शकता. त्याचे फायदे काय आहेत तर मला विचाराल तर बरेचसे फायदे आहेत. सर्वात प्रथम फायदा म्हणजे समजा तुमची सॅलरी 1 तारखेला 2 किंवा 5 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये येते, तर तुम्ही त्यांना मॅन्डेट देऊ शकता की माझ्या अकाउंटमधून 7 तारखेला पैसे तुम्ही काढून घ्या गुंतवणुकीसाठी. सो समजा 20,000 सॅलरी एखाद्या व्यक्तीची असेल तर त्यांनी 5,000चा एसआयपी तो
सुरू करू शकतो. सगळ्यात मोठा फायदा हा होतो की बँकेत जर पैसे नसतील आपल्या, म्हणजे 20,000 आल्यानंतर 5,000 निघून गेले, तर आपण ते 5,000 कधी खर्चच नाही करणार. कंपल्सरी सेव्हिंग किंवा कंपल्सरी इन्व्हेस्टिंग हा सगळ्यात पहिला बेनिफिट SIPचा मला वाटतं. दुसरा म्हणजे ह्यामध्ये मार्केट टायमिंगची गरज होत नाही, म्हणजे मार्केट्स वरती आहेत खालती आहेत याची गरज होत नाही. गेल्या महिन्यामध्ये मार्केट्स 25,000ला होते, आता 27,000ला झाले, तर दोन्ही याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यामुळे तुमचं ऍव्हरेज 26,000 झालं. सो तुम्ही ऍव्हरेज करत राहता तुमची गुंतवणुकीची प्राइस. तिसरा महत्वाचा म्हणजे जो मी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर मी स्वतः पर्सनली आणि माझ्या गुंतवणूकदारांनी अनुभवलाय तो म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. म्हणजे जे पैसा हा पैशाला ओढत राहतो, पैसा पैशावरती जास्त पैसे कमवत राहतो. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं की एक 10,000ची गुंतवणूक साधी, तर तुम्ही पुढचे 15 वर्षाचं टाइम होरायझन ठेवलं आणि त्याने समजा 15% आसपास जरी तुम्हाला रिटर्न्स दिले, तर त्याचं व्हॅल्यू जी आहे ती 67 लाखाच्या आसपास होऊ शकतो. म्हणजे मी असं नाही म्हणत की 15% येतीलच, पण एक तर कंपल्सरी सेव्हिंग होत राहतं तुमचं, आणि म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही जर चांगल्या स्कीम्स मध्ये गुंतवणूक केली असतील, सातत्याने गुंतवणूक करत राहिला, तर फार मोठा कॉर्पस देखील तुम्ही जनरेट करू शकता. नक्कीच. त्यामुळे व्याजदर जरी कमी होत असले तरी सुद्धा गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत, आणि त्यामुळे स्मार्ट गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी असू शकतो. काहीसा सेफ गेम खेळायचा, काहीशी रिस्क उचलायची, आणि या गुंतवणुकीमध्ये पैसा हा नक्कीच मोठा असतो. निखिल सर, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पैसा झाला मोठा मध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.